हे लावून धरलेलं होतं. अंजलीताई, बीड हत्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय. पुण्यामधून ही कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्याबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, खरं तर सुदर्शन घुले हा नंबर 1 नाही, नंबर 2 म्हणायला हवा. कारण त्याच्या मागे जो सगळ्यात मोठा व्यक्ती होता तो कदाचित वाल्मिक कराडच होता. हे आता हळूहळू सिद्ध होईलच. पण आत्ताच्या घटनेला सुदर्शन घुले यांनी याची जी अटक झाली आहे त्याचं सगळेच स्वागत करतील. कारण कुठेतरी मला असं वाटतंय की ही सगळी मंडळी जी आहे ती इतके दिवस म्हणजे जवळजवळ आता महिना होत आला हे बाहेर राहिले होते आणि पोलिसांना सापडत नव्हते, सीआयडीला सापडत नव्हते. तर अशा कुठल्या ठिकाणी ते लपले होते की आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांना ते सापडू नये. म्हणजे यांना 1 महिना झालं कोणी ना कोणी मदत करत होतं. त्यांना जे पूर्ण नेक्सस आहे ना, हे नेक्ससच्या नेक्सस आता बाहेर आलं पाहिजे. कारण त्यांना आर्थिक मदत म्हणा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवणं म्हणा, कोण कोण लोक होते हे सगळंच्या सगळं आता बाहेर येणं गरजेचं आहे खरं तर. कारण अतिशय म्हणजे जी हत्या झाली ती ज्या पद्धतीने केली गेली तर ही माणसं नाहीच आहेत. हे सगळे विकृत हैवान आहेत म्हणजे. आणि यांना कुठच्याही पद्धतीने म्हणजे आपण त्यांना दया माया न दाखवता त्यांच्यावर सक्त, अगदी सक्त कारवाई झाली पाहिजे. तुमचं जे म्हणणं आहे की यांच्या पाठीमागे कोणीतरी यांना दिशा देत होतं, कोणीतरी सपोर्ट करत होतं, तुमचा संशय नेमका कुणावर आहे? नाही, आपण ते न म्हणणं बरं. कारण उगाचच आणि 10 डिफेमेशन केसेस होतील. तर आपण तपासाची वाट बघूया, पण ती फार वाट बघायला लावू नये अशी अपेक्षा करूया. दुसरं काय. तुम्ही खरं तर या सगळ्या प्रकरणी आता बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन पुकारलेलं आहे. आता आंदोलन मागे घेणार आहात मुख्य आरोपी पकडल्यानंतर? नाही, अजून एक आरोपी सापडायचा बाकी आहे आणि याची दिशा जी आहे ना ती नीट बाहेर येत नाहीये. आणि चौकशी जी आहे, जसं मी काल देखील मागणी केली की जर वाल्मिक कराडला अनेक लोक भेटायला देखील अगदी सर्रास जात आहेत तर हे चाललंय काय. तर कुठेतरी मला असं वाटतं की या सगळ्यावर अंकुश घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराज त्याच्या तिथे ठेवले गेले पाहिजेत. कारण आपण बघितलं परवाच्या दिवशी 5 पलंग तिकडे जे गेले आणि आपल्याला सांगण्यात आलं की ते अधिकाऱ्यांना झोपण्यासाठी होते. आता अधिकाऱ्यांना झोपायचं असेल तर ते घरी जातील. तिथे झोपायला कशाला त्यांना, म्हणजे पोलीस स्टेशन हे काही झोपण्याचं ठिकाण नाहीये त्यांच्यासाठी. तर कुठेतरी मला असं वाटतं हे सगळं खूप काहीतरी दबाव तंत्र, जे म्हणजे आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की ते जे दबाव टाकतायत शासनावर की आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. आता वाल्मिक अंजली, आता या सगळ्या प्रकरणी खरं तर आता पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद देखील थोड्याच वेळात